नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी इंग्रजी मीडियम विषय मराठी आजोबांचा 3 पुड्यांचा डबा धडा 7वा पाहणार आहोत. आदिती देवधर या लेखिका आहेत त्या धड्याच्या. या पाठातून त्या काय बोलतात तर प्लास्टिकचा अतिरिक्त वापर झाल्यामुळे निसर्गाचे कसे नुकसान होते, तसेच निसर्गाचे नुकसान टाळण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील हे वर्णन कथेच्या माध्यमातून त्यांनी दिलेलं आहे. तर चला चालू करूया. यश आजीला कपाट आवरायला मदत करत होता. कपाटात त्याला एक वेगळ्या आकाराचा डबा दिसला. एकावर एक असे 3 डबे होते. यश म्हणाला, कसला भारी डबा आहे या, कोणाचा आहे? तर एके दिवशी काय झालं, यश आजीला कपाट आवरायला मदत करत होता, तर त्याला कपाटामध्ये एक वेगळ्या आकाराचा डबा दिसला. तो वेगळाच होता. एकावर एक असे 3 डबे होते. त्यावर यश म्हणाला आजीला, अरे कसला भारी डबा आहे, कोणाचा आहे? तर आजी म्हणाली, तुझ्या आजोबांचा आहे. त्यावर कामावर न्यायचा डबा होता तो. 40 वर्ष त्यांनी हा डबा वापरला. आजी म्हणाली, आजीने सांगितलं की 40 वर्ष आजोबा हा डबा न्यायचे, आजोबांचा डबा आहे ते कामावर न्यायचे. 40 वर्ष, बापरे, मी तर प्रत्येक वर्षी नवा डबा घेतो. यश म्हणाला, का तुझ्या मागच्या वर्षीच्या डब्याला काय बरं झालं? आजीने विचारलं. तो प्लॅस्टिकचा होता, त्याचं झाकण सैल झालं होतं. नवा डबा आणायला यश म्हणाला. मग यश म्हणाला, अरे मी तर दरवर्षी नवी डबा घेतो. मग तू मागच्या वर्षी डब्याला काय बरं झालं होतं? तर आजीने विचारलं, तुझ्या मागच्या वर्षी डब्याला काय झालं होतं? तर यश म्हणाला, तो प्लॅस्टिकचा होता, त्याचं झाकण सैल झालं होतं, म्हणून मी आता नवीन डबा आणला, असं यश आजीला म्हणाला. मग पुढे काय होतं बघूया. अरे मग तो तुटका डबा कुठे असेल आता? बहुतेक कचऱ्यात टाकला असेल, बंगारवाल्या काकांना दिला असेल, यश म्हणाला. मग आजीने विचारलं. तेव्हा यश म्हणाला की अरे तो डबा आहे ना, तुटका झालेला होता, तो आता कचऱ्यात टाकला असेल किंवा भंगारवाल्याला दिला असेल. यश म्हणाला. आजी म्हणाले, तुला माहित आहे का, तुझ्या डब्याचे छोटे छोटे तुकडे असतील तरी एखादा तुकडा कचरा ढिगात पडला असेल, एखादा जमिनीत गाडला असेल, कदाचित कुठल्याही टेकडीच्या पायथ्याशी किंवा दरीत सुद्धा असू शकेल. आणि तो तुझा जो डबा होता त्याचे छोटे छोटे तुकडे झाले असतील, तो तो कधी कचरा ढिगामध्ये असेल, कधी जमिनीमध्ये गाडला असेल, कदाचित कुठल्या टेकडीच्या पायथ्याशी असेल, तरी सुद्धा असेल. हे प्लास्टिकचे तुकडे शेवटी कुठे जाऊ शकतात याची माहिती आहे कुठे? यशने विचारले. नदीत, आजी म्हणाली. आणि शेवटी शेवटी ते दरीत असतील, आणि नाहीतर तिथं पण नाही भेटलं तर ते प्लास्टिकच्या डब्याचे तुकडे आहेत ते नदीमध्ये भेटतील. तर कसं काय? तर पावसाळ्यात वाहणारं पाणी नदीत जातं, जाताना बरोबर कचरा सुद्धा घेऊन जातं. तसं तुझ्या डब्याचं प्लास्टिक नदीत पोहोचलं असेल, नदीतून समुद्रात जातात. मासे खाऊ समजून प्लास्टिक खातात, प्राणी पक्षी माणसे मासे पकडून खातात, मग प्लास्टिक कुठे जात असं आजीने विचारलं. पावसाबरोबर पाण्याच्या कचरा सुद्धा जातो पाण्याबरोबर, मग ते वाहत वाहत डबा प्लॅस्टिकच्या नदीत पोहोचला असेल, मग नदीतून तो समुद्रात गेला असेल, समुद्रात माशाने खाल्लं असेल, माशाने खाऊन झाल्यावर प्लास्टिक कोण कोण खातं? मग मासं कोण खातं? तर प्राणी खातात, पक्षी खातात, माणसं खातात. मग हे सगळं प्लॅस्टिक परत येऊन कुठं आलं असेल असं आजीने विचारलं. तर त्यावर यश म्हणाला, त्यांच्या आणि आपल्या पोटात आलं असेल. आजी म्हणाली, स्टीलचा डबा मात्र वर्षानुवर्ष टिकतो. डबा तुटला तरी सुद्धा स्टीलच्या वस्तू वितळून नवीन डबा तयार करता येतो. आणि तो जर डबा तुझा स्टीलचा डबा इतक्या वर्ष टिकू शकतो का? नाही शकतो. प्लॅस्टिकचा डबा टिकू शकतो? नाही. तर स्टीलचा डबा बरेच वर्ष टिकतो. जर डबा तुटला तर तुटलेल्या स्टीलच्या वस्तू वितळून आपण नवीन डबा तयार करू शकतो. यश हे ऐकून थक्क झाला आणि म्हणाला, मग प्लॅस्टिक, माती, नदी यांच्या आपल्या सुद्धा पुढे जातं? हो रे, आजी म्हणाली. मग यावर यश म्हणाला, ऐकून तो थक्क झाला. अरे बापरे, एवढं सगळं होतं? मग प्लॅस्टिक मातीमध्ये जातं, नदीमध्ये जातं, मासे खातात, प्राणी खातात, पक्षी खातात, आणि ते सगळं होऊन आपण पण प्लॅस्टिकच खातो? माझी म्हणाली, हो रे. मग थोडा विचार करून यश म्हणाला, आजोबांचा हा डबा मी वापरू शाळेसाठी? मग यश म्हणाला, आजोबांचा डबा मी शाळेसाठी वापरू? माझी म्हणाली, हो वापर की. आजी म्हणाली, यशने मनात ठरवले, यापुढे प्लास्टिकचा डबा कधी वापरायचा नाही. मग यश म्हणाला की यापुढे मी प्लास्टिकचा डबा कधीच वापरणार नाही. तसंच आपण जेवढ्या प्लास्टिकच्या वस्तू वापरतो त्या जागी आपण कागद वापरला पाहिजे. त्यामुळे प्रदूषण होणार आहे प्लास्टिकमुळे ते कमी होईल आणि जास्तीत जास्त टिकू शकेल पृथ्वी. थक्क होणे, नवीन शब्द, आश्चर्यचकित होणे. फ्लॅप, झडप. आता याच्यामध्ये काय काय शिकलेलं आहेत त्याची प्रश्नोत्तर मी आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईन. तुम्हाला हा धडा समजला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद. थँक्यू.